येणार होतं ते विरोधी पक्षात असे बसू शकतात आणि एवढ्या कमी मतधिक्याने बसू शकतात, एवढ्या कमी सीटांबरोबर बसू शकतात. हे शक्य काहीतरी गडबड झालेली, काही ना काहीतरी झोल झालेला आहे. मग कोणी बोलत होतं ईव्हीएमची गडबड आहे, कोणी बोलत होतं ते व्हीव्हीपॅट गडबड आहे. आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये जेव्हा आपण शोधायला लागलो तेव्हा प्रत्येक मतदारसंघांमधून आपल्याला कळायला लागलं की कुठे ना कुठे ती गडबड आहे. ती गडबड नेमकी आपल्या निवडणुकीच्या यादीमध्ये आहे. हीच मी तुम्हाला आज एक उदाहरण कारण तुम्हाला सगळ्यांना आज इथे ते एवढ्यासाठीच बोलवलेलं आहे की निवडणुका जेव्हा येतील आपले इच्छुक असतील, अनेक लोकांना जे इच्छुक यासाठी असतील की आपला उमेदवार जिंकायला, मशाल जिंकली पाहिजे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा पुन्हा एकदा मुंबई सत्तेवर आला पाहिजे, ही सगळ्यांची इच्छा आहे, ताकद आहे, जिद्द आहे, प्रणय. ही लढाई होणार नाहीये. लढाई फक्त आता काही मोठ्या मोर्चांमधून होणार नाही, ते तर आपल्याला करायला लागणार आहे. मोर्चा आपला आहेच, पण ही लढाई ज्या आपल्या हातात ड्राफ्ट तिथपासून सुरू होणार आहे. मी आज एक छोटं प्रेझेंटेशन देते आपल्या सर्वांना, कारण आपल्याला कळलं पाहिजे की जेव्हा की ड्राफ्ट रोल आपण प्रत्येक जण गटप्रमुखांना सांगत असतो, आपण सगळे उपशाखा यादीचं वाचन झालं पाहिजे, यादीचं पाहिजे. मागच्या डिसेंबर पर्यंत उद्धव साहेबांनी अनेक अशी फ्लाइंग निरीक्षक, कधी उपनेते, अनेक वेगळ्या वेगळ्या आपण पाहतो शाखांमध्ये की झाले येत होतं ते म्हणजे यादीचं वाचन. किती शाखेमध्ये यादीचं वाचन सुरू झालं जरा हात वरती करून मला दाखवा. सगळे करत आहेत, वरचे लोक करतात नाही, वरती नाही येतात आहे ना, पण वरती वरती करते की खोलावर जात आहे, खोलावर जात ना. मी तुम्हाला आता उदाहरण की नेमकं वाचन म्हणजे नेमकं काय करायचं, काय पकडलं पाहिजे. कारण ही जर चोरी तुम्ही पकडली तर तुम्ही हे समजा की निवडणूक जे खरे लोक आयोगाच्या आशीर्वादाने बसवलेलं आहे हेच सर्व एकदा चालत राहील. तुम्ही ठरवायचं आहे की ही वोट चोरी पकडायची आहे. तुम्हाला आता प्रेझेंट बोगस सरकार मतदार हे नेमकं काय होतं हे तुम्हाला दाखवतो. हा वरळी मतदारसंघ आहे जिथे तुम्ही आज बसलेला आहात. वरळीमध्ये लोकसभेच्या मतदानाच्या यादीमध्ये साधारणपणे 2,52,970 लोक होते. तेच विधानसभेमध्ये किती झाले, 2,63,352. ठीक आहे, आम्ही समजू शकतो काही नैसर्गिक वाढ झाली असेल. आपली लोकसभेची निवडणूक कधी होती, मे महिन्यात. विधानसभेची कधी होती, ऑक्टोबर मध्ये. ह्या 4 महिन्यांमध्ये कदाचित वाढ झाली असेल, कारण आपली जी आसपास होती सभेची ही ऑक्टोबर आली होती. हा अच्छा, याला एक मिनिट. आता तुम्ही पाहिलं असेल जी मी ती वाढ बोलत आहे, साधारणपणे संघामध्ये लोकसभेपासून विधानसभेपर्यंत 16,043 वाढ झालेली आहे. कदाचित आपणही नोंदवले असतील काही जेन्युइन मतदार, काही नवीन झाले असतील. ही वाढ आपण समजू शकतो. आणि मतदार जे आहेत ते 5,661 आहेत. पण ही मतदार संख्या जी वाढली होती त्याच्यात जेव्हा पोलावर गेलो की खरोखर एवढे मतदार वाढले आहेत का, खरोखर एवढे मतदार डिलीट झाले आहेत का, कोण आहेत हे डिलीटेड मतदार, हे वाढलेले मतदार कोण आहेत हे पाहिल्यानंतर आपलं दिसतं साधारणपणे 19,333 मतदार 2 लोकांनी ह्या यादीवर अभ्यास केल्यानंतर पकडलं जात आहे की हे 19,333 मतदार हे गडबडीतले आहेत. ह्यांना आम्ही अनॉमली बोलतो, स्टॅटिस्टिक्स मध्ये ह्यांना अनॉमली बोलतात. म्हणजे काहीतरी कुठेतरी गडबड आहे. ही गडबड नेमकी आपण पकडली पाहिजे ह्याचं आता तुम्हाला उदाहरण देतो. हे एक जबरदस्त उदाहरण आहे. नरहरी कुलकर्णी हे वोटर लिस्ट 1 मधले आहेत. लोक फोटो
ब्लर केलेले आहेत फोटोग्राफ, सगळ्यांचे थोडे भुरकट केलेले आहेत, कारण कोणालाही प्रायव्हसीचा प्रॉब्लेम नसावा म्हणून आपण फोटोग्राफ थोडे भुरकट केलेले आहेत. ती फोटोग्राफ आपल्याकडे आहेत, मतदार यादी पण आहे. पण हेच तुम्ही बघा, जे साधारणपणे लोकसभेमध्ये ही व्यक्ती नरहरी कुलकर्णी डिलीटेड होती. का डिलीटेड होती? कारण मृत झाली, डेड झालंय असं त्यांनी सांगितलं. व्यक्ती यांनी पुनर्जन्म घेतला सेम नावाने आणि केले येऊन विधानसभेमध्ये. बरं चेक करायला गेलो, साधारणपणे आहे नाही ही दिसलं की डेड आहे, पण ही बदललेली होऊ शकतो. एक नंबर झालेला आहे, म्हणजे नाही तरी नाही पुन्हा एकदा केलेलं आहे. नावात थोडं स्पेसिंग मध्ये बदल केलेला आहे. नंबर वेळ आहे, यादी वेगळी केलेली आहे. मतदान झाल्यानंतर पुन्हा या व्यक्तीला यादीतून काढलेलं आहे. हे पहिलं उदाहरण आहे की साधारणपणे जेव्हा आपण गटप्रमुख म्हणून असू किंवा उपशाखा प्रमुख म्हणून असू किंवा कुठचेही पदाधिकारी म्हणून असू, जेव्हा आपण प्रत्येक यादीचा अभ्यास करायला बघतो, आपली जबाबदारी जी आपल्याला उद्धव साहेब नेहमी सांगत असतात की निवडणुकीत माझी जबाबदारी काय, तर गटप्रमुख म्हणून असेल, उपशाखा प्रमुख म्हणून असेल, माझी जबाबदारी म्हणजे माझी यादी बघायची. त्या 1200 आणि आज तर पुन्हा एकदा ते इलेक्शनच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये असेल की 1200चीच यादी असणार आहे. मी किती लोकांना ओळखतो, ह्या किती लोकांमधून आता जिवंत आहेत, किती लोकांचा मृत्यू झालेला आहे, या मृत्यू झालेल्या लोकांमधून किती लोकांना रजिस्टर केलंय हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे मतदाराचं नाव आणि त्याच्या वडिलांचं नाव हे सेम टू सेम आहे. आता पहा तुम्ही, विठ्ठल झाड, विठ्ठल झाड, विठ्ठल रामचंद्र झाड, विठ्ठल रामचंद्र झाड 108 यादीतले आहेत. राजा कुप्पुर, राजी कुप्पूर स्वामी एकच आहे. सुलेमान मोहम्मद रजा, सुलेमान मोहम्मद रजा सेम आहे. पुन्हा एकदा यांचे सगळ्यांचे फोटो आपण भुरकट केलेले आहेत, कारण आपल्याला कोणाला प्रायव्हसी मधून त्रास द्यायचा नाहीये. पण हे देखील तुम्ही पाहिलं पाहिजे, जेव्हा यादी आपण पाहतो अशा आपल्याला वरळी मतदारसंघामध्ये 502 मतदार सापडलेले आहेत. म्हणजे वडिलांचं नाव पण तेच आहे किंवा रिलेटिव्हचं पण नाव तेच आहे आणि स्वतःचं पण नाव तेच आहे. हे तर ठळकपणे आपल्याला एक यादी वाचन मध्ये जी आता यादी येईल त्याच्यात तुम्हाला दिसेल ही यादी सगळ्यांकडे आहे ऑलरेडी. तर त्याच्यात हे तुम्ही पाहिलं पाहिजे की किती अशी नावं आहेत जी साधारणपणे सेम टू सेम आहेत. आता हे भलतच प्रकार आहे. मतदाराचं नाव आणि वडिलांचं नाव, पुरुष मतदार घेतले आपण, कारण महिला मतदाराच्या वडिलांचं नाव बदलतं किंवा पतीचं नाव त्याच्यात येतं. पण हा जो प्रकार पाहिला तुम्ही, ह्यांचं नाव काय, गिरीश गजानन म्हात्रे. वडील कोण आहेत, भांजी पटेल. चांगले, म्हणजे कोणीतरी आपल्या राज्यात गुजरात मधून मराठी झालं, चांगलं. आता ह्यांचं नाव आहे काय, डुयोडाप रामवंदन यादव आणि वडिलांचं नाव आहे सहदेव वाघमारे. ह्यांचं नाव आहे संतोष कुमार सरोज आणि वडिलांचं नाव आहे राधेश्याम. बरं, ह्याच्यात घर क्रमांक ठीक आहे, पण बाकीचं काय तिथे दिले नाहीये. असे मतदार आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे वरळीमध्ये 720 सापडलेले आहेत. हे देखील आपल्याला दिसणार आहे. एक यादीत झलक मारली आपण, एकदा पाहिलं आपण की वडिलांचं नाव काय आहे किंवा पतीचं नाव काय आणि स्वतःचं नाव काय हे जर पाहिलं तर असे पुन्हा एकदा आपल्याला कितीतरी मतदार दिसतील जे असे घोळ केलेले मतदार आहेत. आता हा एक भन्नाट प्रकार झालेला आहे. आपण जागतिक पातळीवर ह्याला वोकिझम बोलू शकतो की तुम्ही ठरवता तुमचे प्रोनाउन काय आहेत, दे, देम, हिज, हर वगैरे. पण इथे ऑपरेशनच्या बिना स्त्रीलिंगचं पुलिंग केले, पुलिंगचं स्त्रीलिंग केलंय. गौरी गुप्ता, परत फोटोज आपण थोडे भुरकट केलेले आहेत, लिंग पुरुष. इथे तेजश्री दिलीप हडकर, लिंग पुरुष. असे 643 मतदार आपल्याला आपल्या विधानसभेत सापडलेले आहेत. आता कदाचित हा पुन्हा एकदा निवडणूक आयोग सांगू शकतो की हा एरर आहे, टायपिंग मिस्टेक आहे, चूक झालेली आहे. पण ही जबाबदारी खरं तर निवडणूक आयोगाची आहे. जेव्हा आपण मतदानाला जातो तेव्हा सगळे असे पाहत असतात आपल्याकडे की तुम्ही कोण, तुमचं नाव काय, तुम्ही हे दाखवा ते दाखवा. मग हे तुम्हाला दिसत नाही निवडणूक आयोगाला. आणि म्हणून आता जबाबदारी जी निवडणूक आयोग जे करत आहे ते आपल्याला पण काम करायला लागणार आहे, कारण निवडणूक आयोग हे भाजपचं काम करतं. मग निवडणूक आयोगाचं काम कोणी करायचं, आपण करायला पाहिजे. तर हे असे मतदार जे आहेत असे देखील तुम्ही पाहिले पाहिजेत, पकडले पाहिजेत. 643 मतदार आहेत. नो एपिक नंबर. मला तुम्ही सांगा इथे किती लोक आहेत ज्यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदान केलेलं आहे.
सगळे आहेत? निवडणुकीचे कार्ड तुमच्याकडे आहे? घरी सगळ्यांकडे आहे? त्याच्यावर इथे जो एक नंबर येतो एपिक नंबर, तो प्रत्येकाकडे आहे ना? आता तो एपिक नंबर नसेल तर गडबड तर होते. असे एपिक नंबर नसणारे देखील नावं प्रत्येक यादीत घुसवलेले आहेत. हे लोक कोण आहेत, कुठून आले, काय एपिक नंबर याच्यावर नाहीये? कारण आम्ही जेव्हा विचारलं तिथे निवडणूक आयोगामध्ये तर त्यांनी सांगितलं नाही, आम्ही सगळ्यांना एपिक नंबर देत आहे, काही असे गडबड असेल तर आम्हाला सांगा. पण ही गडबड पकडणार कोण? असे वरळीत 28 सापडले आपल्याला ज्यांचे एपिक नंबर नाही आहेत. आता हे पहा तुम्ही, डुप्लिकेट नेम इन वोटर लिस्ट सेम एपिक, एपिक नंबर सेम आहे, सगळं सेम आहे, पूर्णपणे सेम, पण त्याच वेगळ्या वेगळ्या यादीमध्ये एका यादीमध्ये सेम टू सेम नावं, कुठे छोटासा इकडे तिकडे बदल केलेला आहे. म्हणजे डुप्लिकेट असे किती मतदार असतील, किती मतदार कार्ड बनले असतील हे तुम्ही पाहिलं पाहिजे. असे 133 मिळालेले आहेत जे डुप्लिकेट नाव आहेत, सेम टू सेम आहे. म्हणजे हे आता पार्वती प्रदीप कुमार सोलंकी, पार्वती प्रदीप कुमार सोलंकी, हा एपिक नंबर सेम आहे, हा एपिक नंबर सेम आहे, सगळं काही सेम आहे. पण हे दोनदा आलं यादीमध्ये, दोनदा आलेलं आहे. म्हणजे कदाचित 2 लोक जाऊन मतदान करू शकले असतील त्यांच्या नावावर. असे 133 लोक आपल्याला सेम टू सेम सापडलेले आहेत. आता हे आहे सेम पर्सन डिफरंट एपिक, म्हणजे एका व्यक्तीचं 2दा किंवा 3दा मतदानाचं कार्ड बनवलेलं आहे, पण वेगळे वेगळे एपिक नंबर आहेत. आता तुम्ही उदाहरण म्हणून पाहायचं तेवढं, आता हे उदाहरण खूप महत्वाचं आहे. हे उदाहरण जर तुम्ही पाहिलं तर ही अनया सहानी, बाकी सगळं जर तुम्ही पाहिलं किरण साहनी नाव, आईचं नाव किरण साहनी, हे दोन्ही बरोबर आहे. पण हिचं इकडे नाव अनाया सावनी केलेलं आहे, इथे अनया सहानी आहे. फोटो दोघींचा सेम आहे, आता मी भुरकट केलेला आहे, पण सेम टू सेम फोटो. जुळी आहेत का आम्हाला माहिती नाही, पण सहानी सावनी कसं बदललं माहित नाही. घराचा पत्ता सेम आहे, सगळं काही सेम आहे. बाकी हे 2 बदललेले इपिक नंबर आहेत. म्हणजे इपिक नंबर जर हा युनिक असेल तर मग एका व्यक्तीचे 2 कार्ड्स, थोडीशी नावं आडनावं इकडे तिकडे करून, तोच पत्ता, तेच वय, आईचं नाव तेच आहे, फोटो तेच आहे, इपिक नंबर बदलून वेगळे वेगळे मतदार असे किती कार्ड्स केले असतील हे तुम्ही तुमच्या मतदारसंघांमध्ये बघितलं पाहिजे. ही देखील वोट चोरी तुम्ही पकडली पाहिजे. ह्यांचं तर आता एवढं भुरकट झालेलं आहे नाव. कारण अजून एक तुम्हाला सांगतो, निवडणूक आयोगाचा जो रोल आहे तो एक तर मशीन रिडेबल नाहीये, तो तुम्हाला कन्वर्ट करायला लागतो. दुसरं म्हणजे तो एवढा भयानक प्रकारे त्यांनी दिलेला आहे, एवढं काही किचकट करून ठेवलेलं आहे की प्रिंट जरी काढली तरी तुम्हाला वाचता येतं, नाकी नऊ येतात, असं त्यांनी हे सगळं काम करून ठेवलेलं आहे. ही चोरी देखील फार महत्वाची आहे. कुठे तुम्हाला सिमिलर स्वतः फोटो दिसत असेल हे पकडणं तुम्ही गरजेचं आहे. नाही